उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा अजित पवार. राष्ट्रवादीमध्ये हालचाली सुरू. सांत्वनपर भेटीच्या पाठोपाठ राजकारणाला नवं वळण. अजित पवार यांचा उत्तराधिकारी मराठाच असावा. राष्ट्रवादीच्या अंतर्गत वर्तुळातला सूर. लवकरच होणार पक्ष नेतृत्व निवडीची बैठक. सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारचे कान उपटले. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कायदा सुधारणा स्थगित. सध्या तरी 2012चेच नियम लागू राहणार. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उत्तर प्रदेशमध्ये जल्लोष. ठिकठिकाणी वाजले फटाके. उधळला गेला गुलाल. गड्यांनो रडू नका, उठा आणि कामाला लागा. अजित पवार यांच्या कृत्रिम आवाजातील संदेश होतोय व्हायरल. बारामती विमान अपघाताचा तपास राज्यातही होणार. मान्यवर व्यक्तीच्या अपघाती मृत्यूची चौकशी सीआयडी करणार. बारामती विमान अपघातामध्ये अजित पवारांसह 4 मृत्यू. बारामती विमानतळ परिसरामध्ये पुन्हा शोध मोहीम. न्यायवैद्यक पथकानं शोधले अपघाताचे नवे धागेदोरे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बांधला अंदाज. आंतरराष्ट्रीय आव्हानानंतर देशाचा आर्थिक विकास दर वाढताच आगामी आर्थिक वर्षात विकास दर 7.2% राहण्याची अपेक्षा. अजित पवार यांच्या पार्थिवावर मंत्रोच्चारात अंत्यसंस्कार. पार्थ आणि जयने दिला साश्रू नयनांनी पित्याला मुखाग्नी. अजित पवार यांचं अंतिम दर्शन घेताना पवार कुटुंबियांचा अश्रूचा बांध फुटला. पत्नी सुनेत्रा, बहिणी विजयाताई आणि सुप्रिया सुळे यांना अश्रू अनावर. अमित शहा यांच्याकडून शरद पवार यांचं सांत्वन. मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा पवार कुटुंबियांचं सांत्वन. भाजपच्या जाहिरातीची राऊतांना पोटदुखी. अजित पवार यांना पानभर जाहिरात देऊन भाजपकडून श्रद्धांजलीने राऊत अस्वस्थ. दादा तुम्ही वेळ चुकवली. लेखात फडणवीसांनी मनातील कालवा कालव मांडली. दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक बारामतीत. लाडक्या नेत्याच्या अंतिम दर्शनासाठी बारामतीमध्ये जनसागर लोटला. अजित पवार यांचे पीएसओ विदीप जाधव यांच्यावर सुद्धा अंत्यसंस्कार. रात्री उशिरा मूळ गावी तरडगाव इथे अंत्यसंस्कार. बारामती विमान अपघातातील मृत फ्लाईट अटेंडंट पिंकी माळीवर सुद्धा अंत्यसंस्कार. दादर स्मशानभूमीमध्ये साश्रू नयनांनी परिवारानं दिला अंतिम निरोप. अजित पवार यांच्या निधनानं महाराष्ट्र शोकाकुल. हिंगोली येवल्यामध्ये बंद तर नाशिकमध्ये सुद्धा बाजार समित्या सुद्धा बंद. दादांच्या पक्षाचे नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा घेतलं दादांचं अंतिम दर्शन. ज्याच्या खांद्याला खांदा लावून बसले त्याच नेत्याला सरणावर पाहताना सहकाऱ्यांचे डोळे पाणावले. अमित शहा, नितीन गडकरी, प्रमोद सावंत यांनी पुष्पचक्र अर्पण करून दादांना दिली आदरांजली. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी सुद्धा वाहिली श्रद्धांजली. परत या शेकडो कार्यकर्त्यांकडून दादांच्या अंतिम प्रवासात भावनिक साद. अजित पवार अमर रहेच्या नाऱ्यांनी बारामतीचा आसमंत दुमदुमला. महादेव जानकर यांचं सुदैव. विमान अपघातातून वाचले. अजित पवार यांच्या विमानातून करणार होते प्रवास.